एक महत्त्वाची बातमी आहे। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवण्यास आता सुरुवात करण्यात आलेली आहे। क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला जातोय। सध्याची ही दृश्य आहे, तर विमानाचा काही भाग हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये अडकला होता। भाग आहे तो काढण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय। काही वेळातच हा भाग खाली काढला जाईल असं सुद्धा बोललं जातंय। आणि या विमानाचा जो मागचा भाग आहे त्यामध्ये ब्लॅक बॉक्स असतो आणि हा ब्लॅक बॉक्स सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। याची माहिती केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्र्यांनी दिली। नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिलेली आहे। ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि त्यासोबतच विमानाचा DVR सुद्धा सापडला। आपण पाहतोय की हा जो मागचा भाग आहे तो अत्यंत जड आणि वजन आहे आणि त्यामुळे कुठेतरी याला बाहेर काढण्यास सुद्धा बरेचसे अडथळे येत असल्याची सुद्धा माहिती मिळते। जो लोगो आहे एअर इंडियाचा तो सुद्धा लाल रंगात तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दोन विंग्स आहेत ते देखील आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीनं हे विंग्स तुटलेले आहेत ते देखील आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता। एक जो लेफ्ट साइडचा विंग आहे तो कशा पद्धतीनं अर्धा तुटलेला आहे ते देखील आपण इथे स्पष्टपणे पाहतोय। तर राईट साइडचा विंग जो आहे तो देखील या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेला आहे, तुटलेला आहे आणि विमानाला खालून वरून बांधण्यात आलेला आहे एका मोठ्या लोखंडी चेननं आणि यानंतर हा जो भाग आहे तो उचलण्याचा प्रयत्न होतोय। दोन मोठ्या क्रेन्स या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। यासाठी भिंत जी होती ती सुद्धा तोडण्यात आलेली आहे, जेणेकरून या क्रेन्स मोठ्या ज्या क्रेन्स आहेत त्या आत आणल्या जातील आणि क्रेन्स आत आल्यानंतर आता या मागच्या भागाला काढण्याचं जे काम आहे ते युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। पण आपण पाहतोय की विमानाचा काही जो भाग आहे तो या इमारतीच्या आतमध्ये अजून देखील अडकलेला आहे, त्यामुळे विमान पूर्णपणे पूर्ण जोर लावून देखील बाहेर निघत नाहीये आणि बरेचसे प्रयत्न याला केले जातात वर उचलण्याचे किंवा हलवण्याचे किंवा सैल करण्याचे किंवा कारण जर हा संपूर्ण भाग जो आहे तो सैल झाला तरच हे विमान जे ते खाली आरामात उतरू शकतो। बघा हालचाल सुरू झालेली आहे। विमानाचा जो मागचा भाग आहे तो आता हलू लागलेला आहे आणि आज सकाळी NSGचे जवान आणि त्यासोबतच NDRFचे जे पथक आहे ते या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आलं आणि ॲक्शन मोडमध्ये आल्यानंतर त्यांनी शोधकार्याला सुरुवात केली। शोधकार्याला सुरुवात केल्यानंतर एक मृतदेह जो आहे तो सुद्धा या मागच्या बाजूला असलेला जिथे ब्लॅक बॉक्स ठेवला जातो त्या ठिकाणी ढिगाऱ्यामध्ये सापडल्याची माहिती मिळाली आणि यानंतर हा मृतदेह हस्तगत करण्यात आला आणि थेट सिव्हिल हॉस्पिटलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवण्यात आला। आता आपण पाहतोय की क्रेनने या मागच्या भागाला काढण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। नेमका हा भाग किती तासामध्ये काढण्यात येणार आहे हे पाहणं सुद्धा नक्कीच गिरीश, या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत महत्त्वाचं राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।